हे गोळे जे दिसतात ती थर्माकोलची नथ बनवलेली या थर्माकोलच्या गोळ्यांची चालू करू नाही ए नाही रे केलंय. तर हॅलो आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि सकाळचे वाजले 11:15. तर आज भरपूर लेट झालं आहे. खरं तर लवकर उठून तयारी करायला पाहिजे होती, पण कसं रात्री भजन वगैरे होतं आणि भजन सुरू झालं साधारण 8:30ला आणि सकाळी संपलं 3:30पर्यंत संपलं भजन. त्याच्यामुळे कसं झालं, रात्रीचं जागरण होतं आणि पहिल्या दिवसाचा ब्लॉग पण टाकायला भेटला नाही. तो सेमच दिवशी मी सगळं करणार आहे. बघूया कसं कसं होतं आहे ते, कारण एडिट करायला टाईमच नाही भेटत कधी कधी. कारण मेन तुम्हाला जागरणाचा विषय आहे, जागरणामुळे तुम्हाला काय करायला भेटत नाही. एक तर झोप पूर्ण राहते, पण हीच मजा असते चतुर्थीची. कोकणातल्या चतुर्थीमध्ये तुम्हाला जागरण वगैरे हे होतच होतं. तर ठीक आहे, आता कसं आता मी जुन्या घराकडून मी चाललो आहे आमच्या नवीन घरी. जुन्या घरामध्ये कसं बाथरूम वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे कसं की त्या घराकडे आम्हाला अंघोळ वगैरे करायला जावं लागतं. तर त्याच्यासाठी मी चाललो आणि पुन्हा थोडीशी कामं पण आहेत, ती कामं पण थोडीशी आटवायला पाहिजेत. तर पहिल्या दिवशी गावठणवाडीत भजन असतं आणि सगळे गावकरी मिळून भजन करतात. तर आमच्या गावाचं एकच भजन मंडळ आहे आणि तेच भजन मंडळ प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वाडीमध्ये जाऊन भजन करतात. आज भजन आहे दुसकवाडीत. दुसकवाडी साधारण आमच्या गावच्या म्हणजे असने वगैरे गाव आहेत त्या साईडला आली. आता आज तिकडे भजन आहे, तिकडे आपण जाणार आहोत. तर ठीक आहे, काल भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे काढायला भेटले नाही, कारण सकाळी सुरुवातीपासून जेव्हा गणपती आसनावर बसल्यापासून ते पूर्ण रात्रभर भजन वगैरे फिरेपर्यंत पण पाऊस होता आणि भजन कंप्लीट झाल्यावर पाऊस थांबला. आता सध्या नाही आहे पाऊस आणि बघूया आता जर पाऊस नसला तर पुन्हा प्रॉपर व्हिडिओ करायला भेटणार आहे आपल्याला. तसा व्हिडिओ आता साधारण घराकडलाच बनवणार आहे आणि कसं रात्रीचे व्हिडिओ बनवायला भेटत नाहीत, तर दिवसाचेच व्हिडिओ बनवायला भेटतात. तर बघूया आजचा व्हिडिओ कसा होतो आहे ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बघायला मिळतील. तर गणपतीच्या पहिल्या दिवशी मोदक वगैरे केलेले, अळूच्या गाठ्यांची भाजी केलेली, 5 भाज्यांची 1 भाजी अशी केलेली, नैवेद्य वगैरे दाखवलेलं. पहिल्या दिवशी भरपूर काय काय असतं, पूजा वगैरे झाली, गणपतीची भटजी वगैरे आले, तर अंघोळ वगैरे झाली आणि आता मी चाललो आहे गावात म्हणजे आमच्या जुन्या घराकडे. तर म्हणजे कसं ते जुनं घर ते आमच्या गावठणवाडीत आहे, त्याच्यामुळे आम्ही गावात जातो असं म्हणतो. तर ठीक आहे, तर आजचा दिवस उंदीर मामाचा असतो आणि आजच्या दिवशी कंदमुळांची भाजी वगैरे केली जाते आणि आज गणपतीचा उपवास असतो. तर असं काही आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे. तर बघूया आता आपल्याला कसं रेकॉर्ड करायला भेटतं ते, कारण आता आम्हाला ऑलरेडी लेट झालं आहे. अंघोळ वगैरे केली आणि आता वाजले 12:30 आणि आई आणि पप्पा तिकडे जुन्या घराकडे आहेत ऑलरेडी. तर त्यांनी एवढ्या वाडी वगैरे दाखवली असेल, वाडी म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवलं असेल. तर ठीक आहे, बघूया जर आपल्याला रेकॉर्ड करता आलं तर आपण तुम्हाला दाखवू शकतो. काल कसा पहिला दिवस होता त्याच्यामुळे गणपतीचे जास्त काही रेकॉर्ड करायला भेटलंच नाही आणि भजनं चांगली मस्त 2 धडाक्यात झाली. बरेच नवीन कलाकार तयार झालेत. तर ठीक आहे, आजची भजनं कशी होतात ती बघणार आहोत आपण. आता संध्याकाळी आता भजन वगैरे सुटणार आहेत त्या वाडीत, दुसकवाडीत. आणि जर तुम्हाला भजनामध्ये वगैरे इंटरेस्ट असेल तर माझा दुसरा चॅनल प्युअर व्हाइब्सला नक्की सबस्क्राईब करा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर ठीक आहे, तिकडे चांगली भजनं असतात आमच्या गावची किंवा आमच्या आजूबाजूच्या गावाची असतात, वारकरी भजनं वगैरे असतात. तर ठीक आहे, तो चॅनल जाऊन नक्की चेक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या चॅनलवरती कळवायला विसरू नका. तर घरी यायला आपल्याला लेट झालं आहे, त्याच्यामुळे जास्त काय दाखवू शकलं नाही. पण उपहार वगैरे तसं हे म्हणजे नैवेद्य वगैरे असं दाखवत नाही, डायरेक्ट फक्त कंदमुळांचं जेवण वगैरे असतं. ठीक आहे, तर जेवण वगैरे माझं झालं आहे. तर आता भजनाला आता जाणार आहे. हॅलो गाईज, हॅलो हॅलो. आमचं डेकोरेशन कसं केलं तर सांगतो. बाकीचं डेकोरेशन कसं ते थांब रे, आमचा युट्यूब चॅनल हे बघू शकतात. आम्ही थर्माकोल कापून लावलेला हा. हे गोळे जे दिसतात ती थर्माकोलची नथ बनवलेली या थर्माकोलच्या गोळ्यांची. चालू करू नाही ए नाही रे केलंय. मुंबई करायचं कामा कशी खूप अशी कामं करतात. काय करतात काय माहिती, अजून पासवर्ड टाकतात. सोडा, आमची थीम असा खणाची साडी. खणाची ब्लाऊज पिसाब ठेवायला अशी झाल्यानंतर त्याचे ब्लाऊज शिवले जातले. कोण शिवताला या तर का शिवाचा नाही. व्हाईट कलरचा रवला तसे गणपतीचा धोतर असा ता सुद्धा खणाने घराचा बनवलेला आहे. गणपतीचा धोतर तुम्ही बघू शकता, खणाच्या साडीचा धोतर असा.
तर मित्रांनो, आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ मी एकदम टाकतोय. ठरवलेले की दुसऱ्या दिवसाचा वेगळा टाकायचा आणि तिसऱ्या दिवसाचा वेगळा टाकायचा. पण प्रॉब्लेम असं झाला की पाऊस भरपूर लागतो, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ टाकायला भेटला नाही. तर ठीक आहे. आणि आज होती आमच्या काकांकडे पूजाचं भजन वगैरे झालं, सगळं व्यवस्थित झालं आणि आता आम्ही चाललोय भजनाला. तर आता व्हिडिओमध्ये आता सध्या दाखवण्यासारखं काहीच नाही. आता पाऊस लागतो त्याच्यामुळे जास्त शूट वगैरे करू शकत नाही. तर ठीक आहे, आता व्हिडिओ इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला असेच रेग्युलर बघायला मिळतील. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.